नमस्कार मित्रांनो, आपलं महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे नवगोंद, राजुरी आणि शिरापूर गाव या परिसरामध्ये, म्हणजे बहिर शिरापूर आहे ह्या परिसरामध्ये. या ठिकाणी पाहू शकतो आपण नवीन जे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत, पॅनल ज्या म्हणजे पहिली जी ट्रेन आली ती त्या ट्रेनमधले जे वर पॅनल आहेत ते मोठाले पॅनल या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर म्हणजे वेल्डिंगचं काम चालू आहे मित्रांनो. जे ट्रॅकचा जो जॉईंट असतो आहे त्या जॉईंटचं या ठिकाणी वेल्डिंगचं काम चालू आहे. आणि पाहू शकतो आपण आता समोर आता वेल्डिंग करणार आहे. मित्रांनो, जर बघितलं तर आपण पाहू शकतो समोर सध्या या ठिकाणी वेल्डिंग चालू आहे. आता हे समोर वेल्डिंग करत आहेत. आपण समोर पाहणार आहोत आता कशा पद्धतीने या ठिकाणी याची वेल्डिंग केली जाणार आहे, बघतोय आपण. मित्रांनो, जवळच हा नगर रोड आहे मित्रांनो, म्हणजे सॉरी आपला पाथर्डी शिरूर कासार रोड. आणि हा जो समोर पाहतो मित्रांनो, या ठिकाणी समोर नवगोंद राजुरी रेल्वे स्थानक आहे. आणि हा असाच समोर मित्रांनो रायमो रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो, रेल्वे मार्ग. या ठिकाणी सध्या वेल्डिंग चालू आहे. मित्रांनो, हे 1 किलोमीटरचं काम पेंडिंग आहे सध्या. 1 ते 2 किलोमीटर असेल मित्रांनो, जास्ती नाही. म्हणजे वेल्डिंगचं काम. तर ते मला मित्रांनो एक दिवसामध्ये होऊन जाईल, 1 ते 2 दिवसामध्ये.
तर लवकरच ती रायमोमध्ये जे उभा राहिलेली ट्रेन आहे ट्रॅकची, ती ट्रॅक पुढं येणार आहे आणि तिथून पुढे ती ट्रॅक हातरत डायरेक्ट बीडपर्यंत जाणार आहे. मित्रांनो, ज्या टायमिंगला वेल्डिंग पूर्ण प्रॉपर होते त्या टायमिंगला आपण आता समोर बघितलं तर ऑटोमॅटिकली मशीन बंद होते मित्रांनो. आणि मित्रांनो जर बघितलं तर समोर आता मी तुम्हाला दाखवतो. तर हे समोर जे आपण रेल्वे लाईन चालली मित्रांनो, नवगण रात्री रेल्वे स्थानकाकडे चाललेली आणि इथून अवघ्या मित्रांनो एक 1.5 किलोमीटर अंतरावरतीच ही ट्रॅक टाकण्यात आलेली आहे. नवीन जी ट्रॅक आहे 60 मीटरची ती ट्रॅक टाकण्यात आलेली आहे. तर तिथपर्यंत जवळपास आता हे वेल्डिंगचं काम पूर्ण झालं की ती रायमोमधली जी ट्रेन आहे तर ती आता ह्या परिसरामध्ये येणार आहे आणि तिथून मित्रांनो काकडहिरा गाव किंवा काकडहिरा गावपर्यंत तर नक्कीच जाणार आहे मित्रांनो. कारण की एवढं तर किलोमीटर कट होऊ, कारण की एवढी ट्रॅक त्या ट्रेनमध्ये नाही आहे, कारण की बीडपर्यंत जाईन अशी. तर आपण समोर पाहतो मित्रांनो, समोर पण अतिशय वेगाने काम चालू आहे मित्रांनो. जे खडी हातरण्याचं काम असते ते पण ह्या परिसरामध्ये अतिशय वेगाने चालू आहे. मग ते ओव्हरऑल पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो. आता ह्याच्यावरती ती ट्रेन ज्या टायमिंगला खाली होईल काकडहिरा फाट्यापर्यंत किंवा बीडपर्यंत ह्याच्यावरती CRS टेस्टिंग केली जाणार आहे. आणि हे मागं होतं मित्रांनो, ते त्या परिसरामध्ये पाहू शकतो आपण वेल्डिंगचं काम चालू होतं आणि आता तिथली वेल्डिंग झाली मित्रांनो. आता पुढचा जॉईंट वेल्डिंग केला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो बरंचसं लांबपर्यंत ती जी ट्रक आहे मित्रांनो ती पुढे जाणार आहे. तिथंच ते स्टॉप होईल मित्रांनो. आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मित्रांनो एकमेव असं चॅनल आहे आपलं की रेल्वेची डिटेल्स टोटल माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटते. परळी ते बीडपर्यंतचं जे काम चालू आहे ते आपल्या चॅनलवरती अपलोड आहे मित्रांनो. कुठं कोणत्या दिशेने कशा पद्धतीने काम चालू आहे, कुठे काय काम चालू आहे, कुठे काम स्टॉप आहे, हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे मित्रांनो. नक्कीच जेवढं होईल तेवढं शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.